गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे। दक्षिण गडचिरोलीतील अनेक नदी नाल्यांना पूर आला असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे। याच पूर परिस्थितीचा फटका एका शववाहिकेला बसला आहे। मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच पुराच्या पाण्यात अडकली आहे। जिमलगट्टा येथील 65 वर्षीय मल्लय्या पन्नट्टीवार हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते। हेड्री येथे उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर शववाहिकेतून त्यांचा मृतदेह घेऊन जात असताना आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नंदीगाव नाल्याच्या पूर पुलाच्या पाण्याखाली गेला। पाणी वाढल्याने शववाहिका रस्त्यातच अडकली असून या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे। दरम्यान भामरागड तालुक्यातही पूरस्थिती गंभीर बनली आहे। पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती नद्यांना पूर आला असून पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा पुन्हा एकदा संपर्क तुटला आहे। मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील अनेक भागांमध्ये नदी नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि पुराच्या पाण्यातून प्रवास करणे टाळावे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।